नागपूरमध्ये कथित मानसोपचार तज्ज्ञाकडनं अल्पवयीन तरुणीसह महिलांचा लैंगिक छळ करण्यात आलाय। लैंगिक छळादरम्यान फोटो काढून ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरोपीवरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून बेड्या ठोकलेल्या आहेत। सध्या या प्रकरणामध्ये आरोपी मानसोपचार तज्ज्ञाची रवानगी कारागृहामध्ये करण्यात आली। नेमकं हे प्रकरण काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 47 वर्षांचा मानसोपचार तज्ञ नागपूरमध्ये समुपदेशन केंद्र चालवायचा। नैराश्याच्या गर्तेमध्ये असलेल्या महिलांसाठी तो शिबिर घ्यायचा। नागपूरमध्ये कथित मानसोपचार तज्ञाकडनं महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे। शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींचा सुद्धा सहभाग होता। तरुणींना गुंगीचं औषध देऊन अत्याचार करत असल्याचं यानंतर आता उघड झालं। अल्पवयीन तरुणींना आमिष दाखवून अत्याचार केल्याचाही प्रकार उघडकीस आलाय। तरुणींचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ संग्रहित करून ब्लॅकमेल केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे। ब्लॅकमेलिंगला वैतागून तक्रार केल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला। जे आहे ते अल्पवयीन आहे आत्तापर्यंत जे आहेत आणि काही अजून याच्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही 31 तारीखला एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे। याच्यात काही फुटेजेस वगैरे आत्तापर्यंत आपले समोर आलेले आपल्याकडे आलेले आहे आणि त्या अनुषंगाने सध्या याच्यात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे।